मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी समाजही खंबीरपणे उभा असल्याचं दिसतं। हिंगोलीचे भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी देखील 3 महिन्यापूर्वी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांचं समर्थन देखील केलं। एवढ्यावरच आमदार मुटकुळे थांबले नाहीत, तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी निवडणूक सुद्धा लढणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती। अगोदर 3 महिन्यापूर्वी भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे काय म्हणाले होते ते पाहूयात। आणि मागच्या महिन्यात सुद्धा जरांगे पाटील यांचं जे उपोषण होतं त्या उपोषणाला सुद्धा मी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना लेखी पत्र सुद्धा जरांगे पाटलाच्या हातात दिलं होतं की माझा या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मराठा बांधवांना मी सांगणार आहे की मी सुद्धा मराठा घरातच जन्मलेलो आहे। मराठ्याच्या संदर्भात माझ्याही मनात कळवळ आहे आणि मराठा समाजाला आरक्षणावाचून ज्या अडचणी येतात त्या सर्व अडचणी मला माहीत आहेत। मागील काळात मराठ्यांना आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं। त्या काळात बरेचसे मराठ्याची मुलं तहसीलदार, नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, डॉक्टर्स ह्या मोठ्या पदावर त्या काळात लागले, म्हणून मराठ्यांना आरक्षण देणं हे अत्यंत आवश्यक आहे। मी सरकारला सुद्धा विनंती केलेली आहे आणि आजही आपल्याला या माध्यमातून सांगतो की येत्या काळात मराठ्यांना आरक्षण जर दिल्या गेलं नाही तर 2024ची विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही। का तर आमच्या मराठा बांधवावर जो अन्याय होतो तो अन्याय आम्ही पदावर राहून तो अन्याय सहन करणारे नाही। म्हणून पुनश्च एकदा मराठा बांधवांना सूचित करतो की आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही। येत्या अधिवेशनाच्या काळात डिसेंबरच्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा सर्व मराठा आमदार मिळून सरकारला या आरक्षण देण्यासंदर्भात भाग पाडू, म्हणून आपण सर्वजण आमच्यावर जो अविश्वास दाखवता तो अविश्वास आपण दाखवू नये। का तर मी सुद्धा तुमच्यातलाच एक मराठा बांधव आहे। पुनश्च एकदा आपल्याला सर्वजणांना विनंती करतो की हे जे आरक्षणाचं आंदोलन चालू आहे या आंदोलनात माझा पूर्णपणे पाठिंबा आहे। मागील काळात सुद्धा मी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पत्र सुद्धा दिलेलं आहे। आता मात्र 3 महिन्यानंतर भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या बोलण्यात फार मोठे बदल झालेत। कारण 3 महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी सहानुभूती बाळगणारे तथा मराठा आरक्षणावर बोलणारे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी कठोर विरोधी भूमिका घेतली आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावर मनोज जरांगे हा अर्वाच्य भाषा बोलतोय। मनोज जरांगे यांना जशास तशी जागा दाखवली पाहिजे असं म्हणत याच भाजपच्या आमदाराने 3 महिन्यानंतर पलटी मारली आहे। आता काय म्हणाले होते आमदार पाहूयात। त्यांना कुंभी आम्ही प्रमाणपत्र देणारे आमचे सरकार आणि आपल्याला वेगळं आरक्षण 10% मराठ्यांना दिलं, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकणार आहे ही छातीत ठोकपणे आपण सांगितलं पाहिजे। आणि गावागावात आमचा विरोध लोक करू आले त्यांना सुद्धा जशा तसं उत्तर देण्याचं काम आपण लोकांनी केलं पाहिजे। आमच्या सरकारने गेल्या 75 वर्षापासून या महाराष्ट्रावर मराठ्यांचे सगळे मुख्यमंत्री होते। 4 जर मुख्यमंत्री सोडले तर सगळे मराठ्यांचे मुख्यमंत्री होते। शरद पवार साहेबांची क्लिप तुम्हाला टाकलेली, शरद पवारांनी सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षणाची काय आवश्यकता आहे। सुप्रिया सुळे गेल्या वर्षी म्हणाल्या होत्या, ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्या काळात, की मराठा आरक्षणापेक्षा दुसरा विषय महत्वाचा नाही का, म्हणून त्यांना जशा तसं उत्तर द्या। केवळ त्याला आहे त्याच्या पाठीमागे राहून ठाकरे आणि पवार हे दोघे लोकांना भडकवण्याचं काम करू लागले। आमचे सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अर्वाच्य भाषेत बोलण्याचा प्रयत्न हा जरांगे करू लागलाय। त्याला सुद्धा आपण जसा तसं उत्तर देण्याचं काम आमच्या ट्विटरच्या माध्यमातून, आमच्या फेसबुकच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे। आणि गावागावात जे लोक आम्हाला विरोध करू लागले त्यांना सुद्धा तो उत्तर देण्याचं काम आपण केलं पाहिजे। पूर्ण जातीने आमचा कार्यकर्ता उत्तर राबायची विनंती आपल्याला करतो। आणि लोकसभा ही
3 महिन्यानंतर आता मात्र लोकसभा निवडणुका जवळ आल्यात आणि याच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी बोलण्यातून कशी पलटी मारली या संदर्भाचे व्हिडिओ आता सोशल माध्यमातून व्हायरल होऊ लागलेत. आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्याबद्दल टीका टिप्पणी होऊ लागली आहे. एवढंच नव्हे तर आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा मराठा समाजातून सोशल माध्यमातून निषेध व्यक्त केला जातोय. प्रवाह नेटवर्क ब्युरो रिपोर्ट.